हे काय आहे? वहिनी रेडी झालेत. एक प्रश्न आहे, तर आता सांगा, बाळ कोणासारखं होणार आहे, आईसारखं की बाबासारखं? हे एकच. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमाधन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. काल रात्री आम्ही जी तयारी केली ना, आम्हाला 3-3:30 वाजले झोपायला. खूप डेकोरेशन केलं बघा, कम्प्लीट करून टाकलंय. हे बघा, आम्हाला झोपायलाच 3-3:30 वाजले काल रात्री, कारण डेकोरेशनचं काम बाकी होतं ना, त्यामुळे. मम्मी काय करतेस? तू चाय पिलीस? अच्छा, आई मामी पिले का चाय? मंटूले घाबरते माहिती का? हे इकडे, तू इकडे. मंटू का घाबरतीये? सगळ्याला बघते ना, तिला भीती वाटते. नवीन माणसं बघून ना मंटू खूप म्हणजे खूप घाबरते. तिला वाटते मला मारतात का काय. अरे का मारणार तुला? चल ये. तू का घाबरतीयस? स्वीटी बघ किती आरामशीर बसली आहे. काय बघा कोणाला? काय चाललंय घरात? घरात काय चाललंय? कोण येणार आहे घरात? कोण येणार आहे? जेव्हा पूर्ण तयारी होईल, मीन्स सगळे रेडी होतील, सगळे येतील, सिनेमॅटिक क्लिप्स पण घेईल की कसं डेकोरेशन केलंय बाहेर घरी. तर भाई आपल्या रेडी आहे गरमागरम चाय, टोस्ट. तर फटाफट नाश्ता करून घेऊया, अजून ह्यांना कामाला मदत करूया. स्वीटी बिचारीला माहिती का कुठं झोपवलंय? बाहेर बघा, बाहेर झोपवलंय. अजून जो घरचा बेड आहे ना, तो बाहेर आणलाय. सगळे पाहुणे येतील ना, तर त्यांना बसायला जागा असायला पाहिजे, त्यामुळे बेड आम्ही बाहेर ठेवलात. अजून खुर्ची पण आणली आहे, येतील तर बाहेर तरी बसतील. जेवायला बसतायत? जेवायला बसतात सगळ्यांच्या आधी. जेवा. मंटू पण आली. अजून हे बघा, डोहाळे जेवण साठी हे सगळं सजवून ठेवलंय. पण हे सजवून काय, आता तुम्हाला माहिती, हे आजच्या दिवशीच ठेवलंय, उद्याच्या दिवशी सगळं मीच संपवणार आहे. आता मी रेडी झालोय, सगळे रेडी झालेत. आता आहे पूजा. तर खूप छान सजवतीये मम्मी. मला बेस्ट पार्ट काय वाटतं माहिती का घराचं? हे सगळं डेकोरेशन तरी ठीक आहे, पण बेस्ट पार्ट हे वाटतंय, म्हणजे किती भाई, किती सुंदर वाटतंय बघा. सुंदर आहे, छान वाटतंय बघा, सगळ्यात बेस्ट पार्ट भाई डेकोरेशनचा हा वाटला मला ना मम्मी. अजून हे पण खूप छान वाटतंय. मस्त आहे. आता जी पूजा होणार आहे आमच्या बौद्ध पद्धतीने, मग त्याच्यानंतर जे काही कार्यक्रम आहे ना, मग ते सुरुवात होणार आहे. आता पूजा, त्यामुळे आम्ही व्हाईट कपडे घातलेत. मग त्याच्यानंतर पूजाच्या नंतर जे काही मी ट्रेडिशनलच घालणार आहे. आमच्या घरी पूजा झालेली आहे. हा मम्मी, आपली पूजा झालेली आहे. हो, झाली. तर आता हे कसलं डेकोरेशन? ते बायका येतील ना तिची हे करायला. हा, वड भरणं, काय बोलतात ते? काय बोलतात? बेबी शावर. अच्छा, त्याचीच तयारी आहे ही Yes. आता. इथं तुमची वहिनी बसणार आहे, बाळाची आई. अच्छा, त्यामुळे ते डेकोरेशन चालू आहे आमचं. मामीला पण उशीर झाला यायला.
पूजा संपली त्याच्यानंतर आलेत. मग आम्हाला मेकअप करायला लागतं, तयार व्हायला लागतं. आम्ही मामी आजी आहे, कडनटाय लागतंय. भाग्यश्री बघा, अजून हे सगळे टॅग आणलेत. मामा, मामी, काका, इथं संकेत पण आहे, सगळे आलेत. तिथं डुगू बसलाय. स्वीटीची जागा. सुटी 1-2 दिवसासाठी बाहेरच झोपणार आहे. काय करते? चाय बनवते पाहुण्यांसाठी. पाहुणे पण आलेत. साक्षी काय आहे? मावशी. साक्षी मावशी आहे. तू कोण आहेस? तो अशी करायची काय गरज आहे? असं पण नॉर्मली बोलू शकते. आपली आजी आहेत. जय भीम. आपली आई. फोन येतोय बघ ना, कोण आहे. अरे वा, हे काय दृश्य पाहायला भेटतंय. मामा अजून मामी काम करतायत. मामींचं तर ठीक आहे, पण मामा पण मदत करतायत. हा मामा. मामी के राज में यही होता है. हा मामा इथे बघा. वो गाना नहीं सुना, बादशाह पे अकबर पे ऐसी कुछ तो है ना. हा का नाही, आता ब्लॉग अपलोड होणार आहे युट्यूब वर. नाही, एका ब्लॉगने काय नाही होत. मामा आजोबा होणार आहे ना, म्हणून काम करायला लागले. मामा आजोबा. येस, मामा आजोबा. वहिनी रेडी झालेत. आता काहीतरी गेम खेळणार आहेत. कसला गेम आहे? अरे सांगा. बॉय किंवा गर्ल करायचं, काय नाही होणार त्यांना. असं जस्ट गेम आहे, फन गेम. अच्छा, म्हणजे मुलगा होणार आहे का मुलगी? येस. गर्ल असेल तर जलेबी, बॉय असेल तर पेढा. अच्छा, असं पण आहे. हो. अच्छा, हे सगळं फर्स्ट टाइम बघतोय. मला काहीच आयडिया नाही. मामीला खूप नॉलेज आहे ह्या गोष्टीचं. हो चला स्टार्ट करूया आपण. 2 मिनिट. अरे जल्दी करो, पनवेल निकलना है. बरोबर ना मामी? काय होणार की काय होणार? काय काय होणार? guess करायचं? काय होणार? काय होणार ते Yes, guess जे करायचं. निघणार ते. काय होणार? चला चला, विचार मार. मामा या ना बॉईज टीम मध्ये. मामा boyला कधी दोघांनी मिळून एक हा, उचलायचंय. मग कोणतं करायचं बोल. डिसाइड करा बघू. ऐका ना, आधा पादा खेळा. Who's always right? Moms. Okay, moms. Okay. Man. Boss नाही दिया. मॅन्स ऑल ऑलवेज राईट. Girls are always right. हो, फोटो तरी काढा ना आधी एक त्याचं. असं फिंगर ठेवून. काय आहे ते? काय पाहिजे तुला? म्हणजे मुलगी होणार आहे. येस, गर्ल. ते बघूया 2-3 महिन्याने आपण. एक प्रश्न आहे, तर आता सांगा, बाळ कोणासारखं होणार आहे? आईसारखं की बाबासारखं? हे एकच कॉम्बिनेशन मध्ये होईल असं वाटतंय. आता बाळ कोणाचं लाडकं असेल? आईचं लाडकं असेल की बाबाचं लाडकं असेल? काकांचं. हा हे भाग्यश्री, हा कसला गेम आहे आता? तुम्हालाच नाही माहिती? त्यात कोण जास्त एक्सपर्ट होणार आहे, आई की बाबा? ऑलरेडी आता त्यांना कळालंय क्वेश्चन आपल्याला. बाबा आताच झोपेत आहे. बाबा बाळाला शिस्त लावे की नाही? पहिली बाबाला शिस्त नाही. बाबासाठी विचार आणि त्या आईला आन्सर विचारा. बाळ घरात आल्यावर सगळ्यात जास्त त्याला किती लहान बाळ घरात आल्यावर सगळ्यात जास्त गोंधळून कोण जाणार आहे? आता टर्न वाजवतात. ओके, मी एक क्वेश्चन विचारेल, ते आई किंवा बाबासाठी असेल, तर जे क्वेश्चन रिलेटेड असेल तर असं तुला काय वाटतंय? आई करेल की आई करेल? तर मग ते ठरव. असं जर तुम्हाला वाटलं आन्सर आई करेल तर तुम्ही पिंक शूज वरती करायचं. मग असं बरोबर नाही, बघितलं, लग्न झाल्यावरती काय काय करायला लागतं, म्हणून लग्न नका करू. भाई काय ठरवलंय? नाही करणार. चला आता मी प्रश्न विचारते.
रात्री बाळ रडल्यावर आधी कोण उठेल, आई की बाबा? बाबा. स्वीटी ए, बघा. स्वीटी अरे स्वीटी उठणार बघा स्वीटीला आतमध्ये यायचंय तिला भाऊजी हा प्रूफ व्हिडिओ आहे नंतर करावा लागणार तुम्हाला हा. नाहीतर दंड आहे आपण येस नो प्रश्न विचारतोय आई बाबांसाठी. तर बाळासाठी पहिलं गिफ्ट आधी कोणी घेतलंय का? नाही, शूज घेतलंय का? हो हे काय आहे बॅकग्राऊंड म्युझिक काय चिटिंग हा चिटिंग मुली चिटिंग करतात आजकाल लक्षात काय एक असे क्वेश्चन आहे की ते फॅमिली रिलेटेड आहे. ते आई बाबा सांगतील की घरातले फॅमिली मेंबर कशी काळजी करतात किंवा काय. ओके, ओके इथं स्वीटी पण येऊन बसली सांगा डॅडचं यूज करू नका. काय करायचंय म्हणजे आन्सर द्यायचं. आन्सर फॅमिली रिलेटेड नाती संबंधावर असेल. हा, बाळाचा पहिला लाडका कोण असेल? आजी असेल, आजोबा असेल, काका असेल, आत्या असेल. हे आता बाळाला पहिली गोष्ट तुमच्या घरात कोण सांगेल असं वाटतंय? बाबा. बाबा की आजोबा? तर आता डोहाळे जेवणचा सगळा कार्यक्रम संपूर्ण चांगला झालाय. तर हा माणूस आलाय खूप उशिरा आलाय धीरज. तर खूप उशीर झाला यायला त्याला सुट्टी नाही भेटली कामावरनं पण बिचारा तो आलाय थांबतोय बिचारा बरोबर लांबून एकदम ट्रॅव्हल करून थकून तरी आलाय बिचारा. जर सुट्टी असती ना त्याला तर डेकोरेशन करायला पण आला असता हा. तर भाई जेवण करूया. हा कसं झालं कार्यक्रम आज? एकदम मस्त झाला. तर ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बोला बाय.